आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच गडचिरोलीतून बातमी आहे। गडचिरोलीत रस्त्यांवरच्या एका भल्या मोठ्या खड्ड्यात चक्क ट्रक अडकून पडलाय। गडचिरोलीतल्या सोमनपल्ली गावाजवळची ही घटना असून खड्ड्यात अडकलेल्या ट्रकमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। विशेष म्हणजे सोमवारी दुपारपासून म्हणजे काल दुपारपासून हा ट्रक अडकून पडलाय, तरीही संबंधित यंत्रणेनं या प्रकाराची साधी दखलही घेतलेली नाहीये। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। मनीष, मोठ्या खड्ड्यात हा ट्रक अडकून पडलेला आहे, संबंधित यंत्रणा काय करते आहे? विनोदजी, महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झालेली आहे आणि त्यावर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। आणि काल दुपारपासून एक ट्रक फसल्यामुळे या मार्गाची वाहतूक ठप्प झालेली आहे। परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहेत। हा मार्ग निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची वाहतूक होत असते। मात्र सोमनपल्ली गावाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनलेला आहे आणि काल दुपारी या खड्ड्यामध्ये एक ट्रक फसला होता, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि ट्रक रस्त्यावर फसल्याने दोन्ही बाजूला वाहनाचा लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहे। अनेक तासापासून वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडलेले आहे। विशेष म्हणजे वाहतूक ठप्प होऊन कित्येक तास उलटून संबंधित विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचले नसल्याची स्थानिक नागरिकांनी माहिती दिलेली आहे। विनोदजी, धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्स बद्दल।